नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस म्हणजेच MCC वर। तर विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमचं या लेक्चर सिरीज मध्ये स्वागत आहे आणि त्यामध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन नावाचा जो टॉपिक स्टार्ट केला होता त्या लेक्चर सिरीज मधलं हे 12वं लेक्चर आहे। तर बाळांनो, आतापर्यंत जे लेक्चर झाले त्या लेक्चरला किंवा त्या लेक्चर सिरीजला तुमचा भरभरून असाच खूप प्रतिसाद भेटलाय, तसाच प्रतिसाद पुढे पण ठेवा। आणि हे जर माझे लेक्चर सर्व तुम्हाला चांगले वाटत असतील तर माझी एक तुम्हाला विनंती आहे, महाराष्ट्रामधील जे विद्यार्थी ऑफलाईन क्लास अफोर्ड करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांपर्यंत माझे हे व्हिडिओ लेक्चर पोहोचवा, जेणेकरून त्या लेकरांना, गरीब लेकरांना आणि ज्या लेकरांना खरंच शिकण्याची इच्छा आहे अशा लेकरांपर्यंत हे जर व्हिडिओ लेक्चर गेले तर त्यांना केमिस्ट्री शिकणं हे काय असेल बेटा सोपं जाईल। तर चला टाइम न घालवता आपण आपल्या लेक्चरला काय करतोय, स्टार्ट करतो बेटा। लक्ष द्या, मागचं जे 11वं लेक्चर झालं होतं त्यामध्ये आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ एरिल हलाइड पाहिलं होतं, परंतु आजचं जे लेक्चर आहे बेटा त्या लेक्चर मध्ये जर विचार केला तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन एरिल हलाइड। बघा, पहिलं लेक्चर जे होतं आपलं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन इन एरिल हलाइड होतं। आजचं जे लेक्चर आहे काय आहे बेटा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन एरिल हलाइड। हे दोन कॉन्सेप्ट आहेत। पहिले तुम्हाला इलेक्ट्रोफाइल हा शब्द कळाला पाहिजे। इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय बेटा, हे जे इलेक्ट्रोफाइल आहे, थोडंसं लक्ष द्या, या इलेक्ट्रोफाइल तर इलेक्ट्रोफिलिक जो आहे तर इलेक्ट्रोफाइल हा शब्द कसा बनतो बेटा, इलेक्ट्रॉन आणि दुसरा आहे बेटा काय बेटा, इलेक्ट्रो आणि दुसरा आहे फाइल, काय आहे, इलेक्ट्रोफाइल। आता इलेक्ट्रो म्हणजे काय बेटा, इलेक्ट्रॉन म्हणजे कोणता चार्ज, निगेटिव्ह चार्ज। त्याच्यानंतर फाइल म्हणजे काय, त्या निगेटिव्ह चार्ज कडे अट्रॅक्ट होणारा लव्हिंग ग्रुप। मग पॉझिटिव्ह चार्ज कडे कोण, निगेटिव्ह चार्ज कडे कोण अट्रॅक्ट होतं बेटा, ऑब्विसली पॉझिटिव्ह चार्ज अट्रॅक्ट होईल बेटा। मग यालाच म्हणायचं बेटा काय, इलेक्ट्रोफाइल म्हणजे ज्याच्यावर कोणता चार्ज आहे, बेटा पॉझिटिव्ह चार्ज आहे। कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोफाइल। ओके, त्यानंतरची कॉन्सेप्ट काय आहे बेटा, लक्ष दे इकडं, इथं चालू आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन एरिल हलाइड। आता एरिल हलाइड म्हणजे नेमकं काय, बेन्झीन रिंग जो असतो बेटा तुमचा, बेन्झीन रिंग, त्या बेन्झीन रिंगला एक्स ग्रुप असतो। मग एक्स ग्रुप म्हणजे कोण रे राजा, लक्ष दे, इथं कोण असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल आणि आयोडीन असेल। क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल किंवा फ्लोरीन असेल। तर यापैकी कुठलाही एक हॅलोजन काय असणार त्या ठिकाणी असणारे, कुठं, बेन्झीन रिंगवर। बेन्झीन रिंग काढत असताना अशी काढायची बेटा, ही बेन्झीन रिंग आहे। थोडासा कॉन्सेप्ट अजून ग्रो करतोय मी। या बेन्झीन रिंगला कोण अटॅच आहे, हॅलोजन। आणि तुम्ही पाहिलं होतं ज्या वेळेस बेन्झीन रिंगवर जर कोण अटॅच असेल बेटा, हॅलोजन, त्यावेळेस त्यांच्या ऑर्थो पोझिशनवर निगेटिव्ह चार्ज आहे, पॅरा पोझिशनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि ऑर्थो पोझिशनवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे। थोडासा कॉन्सेप्ट व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे, कारण पहिलं लेक्चर जर पाहिलं तर त्या लेक्चर नुसार त्या ठिकाणी मी रेझोनन्स स्ट्रक्चर काढून दाखवलंय कुणाचं, एरिल हलाइडचं। आता इथं मी ते तेवढा टाइम घालवत बसणार नाही। ओके, हे तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा, याच्यामध्ये तर नाही, सॉरी। तर थोडंसं लक्ष द्या, तुम्ही बघा मागचं लेक्चर बघा जाऊन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन एरिल हलाइड नावाचं एक लेक्चर आहे।
11वं लेक्चर. त्यामध्ये मी दाखवलंय की रेझोनन्स स्ट्रक्चर व्यवस्थित काढून दाखवलंय, ज्यामध्ये नेगेटिव्ह जर हॅलोजन जर बेन्झीन रिंगला असेल तर आर्थो पॅरा आणि आर्थो पोझिशनवर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, तर मग बाळा मला सांग, समजा मी इथं जर काय ठेवला, इलेक्ट्रोफाईल ठेवला, असा कोण ठेवला? इलेक्ट्रोफाईल. तर ऑब्विसली तो इलेक्ट्रोफाईल अटॅक कुठं करेल? आर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन किंवा कोणत्या पोझिशनला? आर्थो पोझिशन. ऑब्विसली ही रिंग आर्थो पॅरा डायरेक्टिंग फॉर इलेक्ट्रोफाईल. काय म्हणता येईल? आर्थो पॅरा फॉर इलेक्ट्रोफाईल. तर असा हा कॉन्सेप्ट आहे. आणि मागच्या जर रिॲक्शन पाहिली असेल किंवा मागच्या रिॲक्शन मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन सहजासहजी होत नव्हतं, त्यासाठी काही कंडिशन अप्लाय होत्या. पण या ठिकाणी तसं नाहीये राजा. या ठिकाणी तुम्हाला कळतंय की आर्थो पॅरा आणि आर्थो पोझिशनवर निगेटिव्ह चार्ज आहे. ऑब्विसली हा पॉझिटिव्ह चार्ज त्याच्याकडे अट्रॅक्टच होणार आहे. म्हणून हे सबस्टिट्यूशन होणं सहजासहजी काय सोपं आहे. तर यामध्ये हे आहे तुमचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनचे इंट्रोडक्शन. तर या रिॲक्शन मध्ये आपल्याला हॅलोजनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन किंवा फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शनच्या 2 रिॲक्शन आहेत, ज्यामध्ये अल्कायलेशन आहे, असायलेशन आहे. हे सर्व आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. आता पुन्हा एक माझी तुम्हाला विनंती असते, माझं लेक्चर करत असताना कधीही राजा तू वही पेन पेन्सिल घेऊन बसला पाहिजेस. आता वही पेन पेन्सिल का घेऊन बसला पाहिजे? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची स्टडी करत असताना किंवा त्याला तुम्ही ते लेक्चर करत असताना प्रत्येक रिॲक्शन तुमच्या वहीमध्ये तुम्ही उतरून घेतली पाहिजे आणि त्याची प्रॅक्टिस तुम्ही दिवसेंदिवस केली पाहिजे. कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्री व्होलाटाईल केमिस्ट्री आहे. ही सहजासहजी कुणाला आत्मसात होत नाही, कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय काहीही पर्याय नाही राजा. ते मॅथमॅटिक्स असेल किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, ह्या सर्व जे तुमचे 11th 12th जे सब्जेक्ट आहेत या सर्वांची प्रॅक्टिस करावं लागत असते बेटा. वाचल्यानंतर ते तुमच्या सर्व स्मरणात राहील हे शक्य नाहीये. चला तर उगाच टाइम न घालवता मी माझ्या लेक्चरला काय करतोय, सुरुवात केलेली तर आहेच. त्यामध्ये हे तुम्हाला कळालं असेल, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन ॲरिल हलाइड. हा नेगेटिव्ह चार्ज आहे. हा नेगेटिव्ह चार्ज या ठिकाणचा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा या ठिकाणचा हायड्रोजन काय करतोय? रिप्लेस करतोय. आणि त्या ठिकाणी काय येणार आहे बेटा? तुमचा इलेक्ट्रोफाईल येणार आहे. त्यालाच आपण म्हणतोय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन ॲरिल हलाइड. ओके, तर चला यामध्ये पहिली रिॲक्शन आहे हॅलोजनेशन. आता हॅलोजनेशन म्हणजे नेमकं काय बेटा? आपण हॅलोजनेशन हे पाहिलं होतं ज्यावेळेस आपण आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नावाचा टॉपिक स्टार्ट केला होता, त्यावेळेस पण बघितलं होतं. परंतु या ठिकाणी आपण हॅलोजनेशन कुणाचं करतोय? ॲरिल हलाइडचं. कुणाचं राजा? ॲरिल हलाइड. ॲरिल हलाइड म्हणजे काय? बेन्झीन रिंगवर कोण अटॅच आहे? हॅलोजन अटॅच आहे. कुठं? बेन्झीन रिंगवर. तर थोडासा अजून कॉन्सेप्ट ग्रो करतोय. लक्ष दे इकडं. हॅलोजनेशन नावाची जी कॉन्सेप्ट आहे त्यामध्ये काय आहे? वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम ऑफ ॲरिल हलाइड रिप्लेस्ड बाय वन ऑर मोर हॅलोजन ॲटम टू गिव्ह न्यू प्रोडक्ट आर नोन ॲज काय बेटा? हॅलोजनेशन. म्हणजेच काय म्हणता येईल तुम्हाला? एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम ॲरिल हलाइडचे कोण रिप्लेस करणार आहे? हॅलोजन रिप्लेस करणार आहे. त्याला म्हणायचं बेटा, त्यापासून एक नवीन प्रोडक्ट तयार होणार आहे, त्याला म्हणायचं हॅलोजनेशन. मग ते हॅलोजनेशन कसं होते राजा? लक्ष दे. आता इथं काय केलं मी? एक बेन्झीन रिंग आहे इथं घेतलेली आहे बेटा. आता मला हे सांगायची गरज नाही पडली पाहिजे की या बेन्झीन रिंग मध्ये आर्थो आणि पॅरा पोझिशनवर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. इलेक्ट्रोफाईल हा अट्रॅक्ट कुठे होणार आहे? आर्थो आणि पॅरा पोझिशनला. थोडंसं लक्ष दे. इथं कोण आहे? Cl आहे.
कोण आहे? Cl आहे. थोडंसं लक्ष दे बेटा, या Cl 1 2 3 3 4 आणि इथे काय बेटा 5 6 असे काय आहेत, त्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. आणि त्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन मुळेच ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवर कोणता चार्ज आला? निगेटिव्ह चार्ज आलाय. थोडंसं लक्ष द्या, आता खूप इंटरेस्टिंग आहे राजा. इथं काय केलं मी, अशा पद्धतीनं हे दोन काय घेतले, ऍक्च्युअली दोन घ्यायची गरज नाही मला, एकच बेन्झिन रिंग जरी ठेवली ते ऑर्थो आणि पॅरा पोझिशन तुम्हाला व्यवस्थित समजू शकते. परंतु बाळा तुम्हाला समजण्यासाठी हे करतोय मी. लक्ष द्या, सपोज कोणती पोझिशन ऍक्टिव्हिटी बेटा? हायड्रोजन, ऑर्थो आणि ही पॅरा पोझिशन. आता तुम्हाला काय करायचंय, लक्ष दे बेटा, Cl बॉन्ड Cl, इथं Cl बॉन्ड Cl. ओके, आता काय होतंय, असा HCl बाहेर पडतो इन द प्रेझेन्स ऑफ काय राजा? अनहायड्रस AlCl3. ओके, आता काय होतं बेटा, लक्ष दे, याच्यापासून जो तयार होणार आहे तो असा बेन्झिन रिंग, हा Cl, हा काय Cl आहे. ओके, प्लस बेन्झिन रिंग, हा Cl आहे, हा Cl आहे. कसा Cl? हा Cl या ठिकाणी जातोय, हा Cl या ठिकाणी, हा Cl या ठिकाणी. सबस्टिट्यूशन होतंय, हायड्रोजन रिप्लेस होतो, एकापेक्षा जास्त हायड्रोजन रिप्लेस होतात, त्या ठिकाणी कोण यायलाय? हॅलोजन यायला बेटा. प्लस 2HCl. ही कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे. आता तुम्ही म्हणताल सर ही रिएक्शन अशी, आता हे जे पाहिलं तर इथे एक हा मेजर प्रोडक्ट आहे आणि हा आहे मायनर. काय आहे? एक मेजर आहे आणि एक काय आहे? मायनर आहे. आता इथं काही काही पोरांना असा प्रश्न पडतो की सर या ठिकाणी तर हा क्लोरीन आहे, हा क्लोरीन कसा इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट होतो? तर ही एक ट्रॅजेडी आहे बेटा, एक क्लायमॅक्स आहे. लक्ष दे, आता आपल्याकडं हा जो क्लोरीन आहे हा पॉझिटिव्ह कसा ऍक्ट होतो सांगतो. इकडे लक्ष दे, हा FeCl3 आहे जो, ओके. तू जर विचार केला राजा तर इथं जर पाहिलं तर एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतात? एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतात? 6. 2 आणि 3 बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉन 6. ऑब्विसली जो तुमचा फेरस आहे याच्या शेवटच्या कक्षेमध्ये टोटल 6 इलेक्ट्रॉन आहेत. कुठलाही एलिमेंट स्वतःच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणण्याचा प्रयत्न करत असतो. मग तुमच्याकडे जो एक्स्ट्राचा आहे तो आहे Cl. काय आहे? Cl, बॉन्ड Cl. आता काय होत असतं माहितीये का, काही लालची लोक असतात, या Cl कडे बेटा प्रत्येकाकडं असे इलेक्ट्रॉन आहेत. मग हा Cl काय करतोय? ऑब्विसली त्याला कळतंय की या ठिकाणी कोणतरी पॉझिटिव्ह चार्ज आहे, पण या पॉझिटिव्ह चार्ज कडे म्हणजे फेरसकडे एकही इलेक्ट्रॉन नाही. पहिलेच्या क्लोरीनला इलेक्ट्रॉन देऊन बसलाय तू, तर याच्याकडे इलेक्ट्रॉन असणार आहे का? नाही. पण बाळा या ठिकाणची कंडिशन हे अट्रॅक्शन तर होणारच. मग हे अट्रॅक्शन होत असताना काय होतंय, लक्ष दे, या ठिकाणचा जो Cl आहे, कोणता हा Cl, हे या क्लोरीनचे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो पुन्हा फेरसकडे येतो. आणि फेरस काय होतं बेटा, लक्ष दे, या फेरसची कंडिशन काय आहे थोडंसं लक्ष दे. हा फेरस FeCl येते लक्षात. आता या फेरसच्या कक्षेमधले जर इलेक्ट्रॉन पाहिले टोटल 8 इलेक्ट्रॉन व्हायलेत. आता स्वतःची पोळी भाजून घेतली पण दुसऱ्याचा सत्यानाश झालाय. कसा? लक्ष द्या, प्लस Cl वर या हा जो इलेक्ट्रॉन आहे हा क्लोरीन हा तर गेलाच, पण याच्या सोबत काय केला बेटा? इलेक्ट्रॉन घेऊन गेला. कुणाचा? या क्लोरीनचा. म्हणून या क्लोरीनवर कोणता चार्ज आलाय? पॉझिटिव्ह चार्ज आलाय. आणि ज्यावेळेस क्लोरीनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो
हा ऍक्ट होतो बेटा इलेक्ट्रोफाईल म्हणून. काय म्हणून ऍक्ट होतो? इलेक्ट्रोफाईल. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आता तुम्ही म्हणताल सर ह्या दोन्ही मिळून 100% व्हायले, तुम्ही तर या ठिकाणी 2 लिहिले. तसं काहीच नाही बेटा, लक्ष दे. काय आहे ही रिएक्शन ऍक्च्युअल अशी होत असती. बेन्झिन तुम्हाला समजा म्हणून तशी रिएक्शन लिहिली बेटा. हा बेन्झिन रिंग आहे, इथं क्लोरीन आहे प्लस सीएल बॉन्ड, सीएल घेतला इन द प्रेझेन्स ऑफ काय बेटा अनहायड्रस AlCl3 आहे. तुम्हाला समजावं म्हणून तसं लिहिलंय, कारण हे 2 आहेत, एका ठिकाणी ऑर्थो एका ठिकाणी पॅरा, तुम्हाला लिहिता पण येईल. ओके, आता मग मला सांगा या ठिकाणची सिच्युएशन अशा पद्धतीने होत असते बेटा. हा Cl प्लस बेन्झिन रिंग, हा Cl आणि हा Cl प्लस H बॉन्ड Cl, हा काय आहे मायनर, हा काय आहे मेजर. ओके, हे दोन्ही मिळून किती येत आहे 100%. परंतु तुम्हाला समजावं म्हणून हे 2 घेतला मी, बाकी काहीच नाही. ही रिएक्शन अशी पण लिहिता येते. ओके, तर याचं नाव आहे बेटा, याचं नाव काय 1 2 1,2 डायक्लोरोबेन्झिन, किंवा याला म्हणायचं बेटा 1,4 डायक्लोरोबेन्झिन. ओके, तर अशा पद्धतीनं हे झालं बेटा तुमचं काय हॅलोजनेशन रिएक्शन. कशामध्ये येते बेटा? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये येते. कशामध्ये येते? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये. तर बाळांना याचा पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या, लगेच आपल्याला नेक्स्ट पॉइंट कडे वळायचं आहे. चला, घेतला तुम्ही स्क्रीनशॉट बेटा. आता हे आहे बेटा तुमचं नायट्रेशन. काय आहे? नायट्रेशन. तर ही जी रिएक्शन आहे नायट्रेशनची, या नायट्रेशनच्या रिएक्शन मध्ये तुम्हाला जो कॅटलिस्ट दिसतोय तो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे. कोण आहे? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे. तर बेटा लक्ष दे, ही रिएक्शन पण सेम तशीच होणार आहे नायट्रेशनची. नायट्रेशन पण एक काय, नायट्रेशन मध्ये जर पाहिलं तर HNO काय घ्यावं लागेल तुम्हाला? नायट्रिक ऍसिड घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल बेटा? नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड म्हणजे कोण रे? HNO3. बघा काय करताय, नायट्रेशन इथं काय घेतले मी, समजा सेम तीच कंडिशन, 2 बेन्झिन रिंग, या ठिकाणी Cl आहे. 2 बेन्झिन रिंग, त्या ठिकाणी कोण आहे बेटा? Cl आहे. Cl जर असेल तर तुम्हाला माहिती आहे कोणती पोझिशन रे बेटा? एक ऑर्थो पोझिशन आणि एक कोणती? पॅरा पोझिशन. या दोन्हीही पोझिशन काय म्हणून ऍक्ट व्हायला? आता पॉझिटिव्ह चार्ज आहेत त्या ठिकाणी. मग काय होईल बेटा? लक्ष दे, प्लस HONO2, इथं पण HONO2. तुम्हाला माहित आहे इथं HNO3 नावाचा जो आहे तुमचा, हा HNO3 तो नायट्रिक ऍसिड आहे. आणि रिएक्शन कुणाच्या सानिध्यामध्ये व्हायली बेटा? रिएक्शन कुणाच्या सानिध्यात? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 कोणाच्या सानिध्यात व्हायली बेटा? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तर काय होईल राजा? अशा पद्धतीनं H2O. आता जो तयार होणार आहे तो काय होणार आहे बेटा? थोडस लक्ष द्या. काय तयार होईल? हा Cl ला Cl जशाला तसा. त्याच्यानंतर हा कोण असेल तुमचा? NO2 असेल ना? NO2 प्लस काय करणार आहे बेटा? सांगा. बेन्झिन रिंग. काय लिहिता येईल? क्लोरीन. आणि इथं NO2 लिहिता येईल ना?
आता थोडस लक्ष द्या, याचं नाव काय होईल बेटा? 1 2 1 2 3 आणि 1 4 प्लस शिल्लक काय राहतंय? H2O, हा H हा H हा O हा H हा HO म्हणजेच प्लस 2H2O. कॉन्सेप्ट खूप सिंपल आहे बेटा, यालाच आपण नायट्रेशन म्हणतो. नायट्रेशन म्हणजे काय? NO2 ग्रुप ऍड करणे आणि H ग्रुप काय होत असतो? निघून जात असतो, त्यालाच आपण नायट्रेशन असं म्हणतो बेटा. मग काय करता येईल? याचं नाव असेल बेटा 1 क्लोरो, काय आहे? 1 क्लोरो, त्याच्यानंतर 2 नायट्रोबेन्झीन डॅश 2 नायट्रो, आणि दुसऱ्याचं नाव आहे काय बेटा? सेम कंडिशन, काय? 1 क्लोरो, 1 क्लोरो, त्याच्यानंतर 4 नायट्रो बेन्झीन, 1 क्लोरो 4 नायट्रो बेन्झीन. तर अशा पद्धतीनं हा मायनर असणार ऑब्विसली आणि हा मेजर असणार. काय असणार? एक मायनर आणि एक मेजर असणार. तर हे झालं बेटा नायट्रेशन इन द प्रेझेन्स ऑफ काय? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तर ही आहे बेटा तुमच्या हॅलोजनेशन म्हणजे न्यूक्लियोफिलिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनची कोणती? सेकंड रिएक्शन, ज्याला काय म्हणतो आपण? नायट्रेशन म्हणत असतो. काय म्हणत असतो? नायट्रेशन. चल बाळा, याचा पटापट स्क्रीनशॉट काढून घे, लागलीच आपल्याला दुसऱ्या रिएक्शन कडे वळायचंय. घेतला बेटा? स्क्रीनशॉट घेतलाय? ओके. तर आता काय करतो आपण? थोडंसं लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. तिसरी रिएक्शन बघतो बेटा, ज्यामध्ये आपण पाहतोय सल्फोनेशन. काय पाहतोय? सल्फोनेशन. आता सल्फोनेशन पाहत असताना खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे बेटा. इथं तुम्हाला जो रिएजंट घ्यायचा आहे तो घ्यायचा H2SO4 बेटा. कोण घ्यायचा? H2SO4. याला HOSO3H लिहिलं तरी चालतंय. याच्यावर कोणता चार्ज आहे बेटा? ऑब्विसली इथं तुमचा हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा काय? पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर असो, तर हे तुमचं काय आहे? जनरली HOSO3H असं लिहिलं तरी काय हरकत नाही. तर थोडंसं लक्ष द्या, हे पण सल्फोनेशन आहे. सल्फोनिल ग्रुप काय करायचा? या ठिकाणी तुम्हाला ऍड करायचा आहे. कोणता ग्रुप ऍड करायचा बेटा? सल्फोनिल ग्रुप ऍड करायचा आहे. आता सल्फोनिल ग्रुप जर ऍड केला, आता थोडंसं लक्ष द्या, इथं आहे तुमच्याकडे 2 मॉलिक्यूल कोणाचे घेतले बेटा? बेन्झीन रिंगचे. थोडासा मोठं लिहितो. कोणाचे 2 मॉलिक्यूल घेतले बेटा? कोणाचे? बेन्झीन रिंग आणि इथं कोण आहे? Cl आहे. ऑब्विसली आर्थो आणि पॅरा पोझिशन काय काय आहे? इलेक्ट्रोफाईल साठी ऍक्टिव्ह आहे. प्लस HOSO3H हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे या ठिकाणचा हायड्रोजन आणि या ठिकाणचा हायड्रोजन काय होईल बेटा? इन द प्रेझेन्स ऑफ हीट. कोणाच्या सानिध्यात रिएक्शन व्हायली? उष्णतेच्या सानिध्यामध्ये. आणि जो तयार होतोय तो असा बेन्झीन रिंग ClSO3H प्लस बेन्झीन रिंग काय राजा? Cl आणि इथं SO3H प्लस काय व्हायलाय? HOH म्हणजे 2H2O. कोण आहे बेटा? 2H2. मग याचं नाव काय होईल? याला जर आपण काय केलं बेटा? इथं जर इथून 1 आणि हा 2, इथं 1 2 3 आणि 1 काय बेटा? 4. इथं 4 क्लोरो, इथं काय? 2 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. काय बेटा? सल्फोनिक ऍसिड. काय? सल्फोनिक ऍसिड आहे. आणि दुसरा आहे बेटा काय? 4 क्लोरो
बेन्झीन, 4-क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ऍसिड। तर हे झाले बेटा तुमचे काय रे, हे तिसरी तुमची इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ज्याला आपण सल्फोनेशन असं म्हणतो, इन द प्रेझेन्स ऑफ H2SO4। म्हणजेच काय बेटा, तुमचा हा ऍसिड आहे आणि काय दिली पुन्हा उष्ण, इन द प्रेझेन्स नाही, हा रिएजंट म्हणून आहे आणि त्या ठिकाणी कोण आहे, हीट काय आहे तुमचा कॅटलिस्ट आहे। तर अशा पद्धतीने याचा पटापट स्क्रीनशॉट काढून बेटा, लागलीच आपल्याला नेक्स्ट पॉइंट कडे व्हायचंय, जे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ज्याला आपण म्हणत असतो बेटा फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन।